जे काही बोलायचंय ते माझ्या वकिलांशी बोला। होय, तुझ्या वकिलांशी बोलायचं एक देन ना ठेवू, बरोबर वकील तुझा बाहेर निघल। मग एवढी मोठी झालीस तू, घटस्फोट मागण्या इतपत? हो झालीच आहे मोठी, एकटी राहतीये ना। आणि काय ग, घरातून हाकललं तेव्हा नाही का आठवलं की ही लहान आहे, एकटी कशी राहणार? मग ह्यासाठी तुला लहान वाटतेय मी? घरात ना आम्ही नाही तुला हाकललं, तू जे काही केलंस का नाही त्याच्यासाठी आम्ही जे विचारलं त्याला सामोरं जाऊ शकत नव्हतीस ना, म्हणून तू चौथा घरातनं बाहेर पडलीस। हो, नाहीच जायचंय मला सामोरं। आणि मी जे केलंय ते तुम्हाला मोठी चूक वाटतेय ना? मग ह्यानी जे मला फसवलं ना, ती पण मोठीच चूक आहे आणि मी त्याला माफ करणार नाहीये ह्यासाठी। म्हणून पोटगी मागशील त्याच्याकडं? हो मग काय, हक्क आहे तो माझा। माझ्या वडिलांच्या गॅरेजवर काम करतो ना हा, पगारही घेतो, मग एवढा हक्क तर मी मागूच शकते। तुला वाटतं माझा तेवढा पगार असेल? ते तो तुझं बघ, तो तुझा प्रश्न। लाज नाही वाटत हे बोलतीस ते? बयाजी नीट बोल माझ्याशी। काय मोठी झालीये ना मी, मग असा अपमान सहन करणार नाहीये। तुला पण उलट उत्तर देऊ शकते। एवढंच ऐकायचं बाकी होतं। वा आजी, मी बोललो होतो ना जाऊयात आपण, चला घरी जाऊ, चला नको थांबायला, चल। चला, माझी औषधं घेतलीस ना? घेतली। कीर्ती, काय झालंय? तुझा चेहरा का पडलाय? नाही घरी जाता येणार आहे आपल्याला। काय? हे बघ, ही मस्करी करायची वेळ नाही। मस्करी नाही करत आहे, खरं बोलते मी। तुला मोठी खात्री होती ना तुझ्या घरचे मला परत घेतील म्हणून? या होती खात्री मला। रात्रभर फोनची वाट बघत होते, कोणाचा फोन नाही आला म्हणून घरी जाऊन आले। म्हटलं थोडासा ड्रामा करेन, आई आणि भाऊ पिघळतील, पण काही उपयोग नाही झाला, सगळं वाया गेले। नक्की काय झालंय? आणि आशुनी तर तुला अडवलं नसेलच। मी तुला ना आतापर्यंत कितीतरी वेळा सांगत आलोय, पण तुझा विश्वास नाही माझ्यावरती। तुझ्या घरच्यांना तुझी काही पडलेली नाहीये, ते फक्त स्वतःचा आणि आशु आणि शिवाचाच विचार करतात। खरंय, एवढा ड्रामा केला, एवढं बोलले तरी कुणाला काहीच फरक नाही पडला। मला कळत नाहीये, मी रागाच्या भरात निघून आले आणि काहीच घेऊन नाही आले। हे अंगावरचे कपडे आहेत एवढंच, आता काय करायचं? ठीक आहे, त्याचं एवढं काही टेन्शन नाहीये। एवढं टेन्शन नाहीये म्हणजे तू इतका चिल काय? अरे काय करायचं, कुठे जायचं, काय खायचं, राहायचं कुठे? कारण मला वाटलंच होतं की असं काहीतरी घडेल म्हणून मी ऑलरेडी एक प्लॅन बी रेडी ठेवलाय। काय प्लॅन बी? ते कपड्यांचं बघू नंतर, पण आपली सध्या राहायची सोय झाली। नशीब, मला खूप टेन्शन आलं होतं। कीर्ती, तू माझ्या बरोबर असलीस ना तर मला कसलंच टेन्शन येत नाही। मी ना अगदी पाताळात सुद्धा राहायला तयार आहे। चल मग आता बघूया। हो, बरं वाटतं ना तुला? हो। चल सावकाश। भाई खबर पक्की आहे का? हो अरे मांजा, बघितलं त्यांनी मला कॉल केला। खोटं कशाला बोलते, माझ्या समोरच कॉल आला होता। नाटक आहे सगळी। आशू? हो मग काय, ही नाटकच आहेत अगं। 100% हे करायची त्यांना गरजच नाही। मांजा, संपदा, तुम्हाला काय वाटतं? त्यांना विचारू। हा म्हणजे तो म्हणतोय तसं असू शकतं। ए भाई, माझ्याकडे नका बघू, मला नका घेऊयात, नो कमेंट्स। ठीक आहे, मुद्दाम करत जरी असले तरी आपल्याला जाऊन बघावं लागेल ना। असं वाऱ्यावर सोडून कसं चालेल? कुठे सोडून दिलंय आपण? 2 BHK लक्झरी फ्लॅट आहे, तिथे त्यांना जायला सांगितलंय, तिथे राहतील ते, पण ते सोडून ते इथे वस्तीत आलेत। काय गरज होती? आशू, घरी कळलं तर काय बोलतील ते? घरची काळजी तू नको करूस, मी भाऊ आणि आईशी बोलतो, तू मध्ये नको पडूस। मी काळजी करू नको म्हणजे? तुला काय वाटतं हे सगळं मी मुद्दामून करते? काय आशू? तर काय शिवा, अगं तो मधनच कुठनं तरी सुहास आला, त्याची दया काय येते तुला? काही कारण मला कळतच नाही। मला हा मुद्दा मला सांगा, काय पॉइंट आहे? तुला का दया येते त्या सुहासची? काय गरज आहे तुला हे सगळं करायची? मला काय गरज आहे म्हणजे? एक सेकंड, तुम्ही दोघे का भांडतायत? आपल्याला सोल्युशन काढायचंय, तर
तुम्ही दोघं वाद नका ना घालू एक आता. मिनिट संपदा, तू थांब. नाही, ह्याला काही कळतच नाहीये, तो माझ्यावर टाकतोय सगळं. पण तू तुझ्या आईचा विचार करतोयस का? ऑफकोर्स मी विचार करतोय, माझी आई आहे, मला माहिती आहे तिची काळजी कशी घ्यायची. हो का? मग माझ्या पण सासू आहेत त्या. त्यांना काय हवं, काय नको, काय वाईट वाटतं ह्याचं मी बघणार. काहीच गरज नाही हे सगळं करायची. काहीही झालं तरी तुला कीर्तीला आणि त्या सुहासला आपल्या घरी आणायचंच आहे. मग काही येऊ दे पुढे. हे बघ, आपण वस्तीत जातोय आशू, आणि तुला यावं लागेल. नाही, मी येणार. का करतोय असं आशू? हा, मी सगळ्यांचा विचार करते. अरे विचार मी सगळ्यांचा करतोय शिवा. हे बघ काय आहे, मी असा इमोशनली विचार नाही करत, मी प्रॅक्टिकली विचार करतोय. हा, आपल्या फ्युचरचा विचार करतोय आणि सेफ्टीचा सुद्धा. ठीक आहे, तू विचार कर, मी एकटी जाते. शिवा, मला पण कळलंय तुम्ही शाळेत जाता म्हणून. जा जा, शिक्षणाने खूप फरक पडतो आयुष्यात. हो, आमच्या पडलंय बाबा. तुमचा अभ्यास कसा चाललाय? मस्त चाललाय. असं वाटतं आधी शिक्षणाला सुरुवात का नाही केली. शिकायची वेळ कधीच जात नाही हे कळल्यावर लय बरं वाटलं. पण मारुती दादा आणि मंचेकर काका सगळे अभ्यासात बुडालेत. तुम्हाला माहितीये, मंचेकर तर नातवाचा अभ्यास स्वतः घेतायत. मारुती होता आपल्या लहान पोरीसोबत इंग्लिशची प्रॅक्टिस करायला लागले. मी आणि माझी पोरगी सोबतच 10वीची परीक्षा देणार आहे. वा, काय भारी वाटत असेल ना? अहो, घरातल्या घरातच कॉम्पिटिशन चाललंय. बरं आहे, पण तुम्हाला ऑल द बेस्ट. हा, तुम्ही पण रोज शाळेत जा. आजूबाजूच्या ज्यांना शिक्षणाचं महत्व कळलं नसेल त्यांना शिक्षणाचं महत्व पटवून द्या.